मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते, आपण आचार्य 90 FM च्या माध्यमातून विविध अनेक उपक्रम घेत असतो, अनेक छान छान मुलाखती घेत असतो. आणि आजचा दिवस तसा खास आहे कारण आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि याच निमित्ताने आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि अनेक बऱ्याच गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विवेक वारभुवन. विवेक, खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये पुन्हा एकदा. विवेक बद्दल सांगायचं झालं तर विवेकानंद कॉलेज चेंबूर येथे वाणिज्य विभागामध्ये प्रोफेसर प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय संघ याचे मार्गदर्शक म्हणून काम पाहतोय आणि त्याचबरोबर वक्ता आणि कवी म्हणून सुद्धा त्याचं सगळीकडे काम सुरू आहे. खरं तर एक वक्ता ज्या वेळेला ठिकठिकाणी जाऊन आपले विचार मांडत असतो, लोकांना महापुरुष युगपुरुष यांच्याविषयी माहिती करून देत असतो, त्यावेळेला खरं तर त्या वक्त्यावरती त्या महामानवांचा किंवा त्या महापुरुषांचा किती पगडा आहे, त्यांच्यावरती किती प्रभाव आहे या त्या विचारांचा, हे सगळं चित्र दिसून येतो. आणि विवेक, तू आज गेली काही वर्ष तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा अनेक महापुरुष असू देत, यांचे विचार तू सगळ्या माणसांमध्ये, सगळ्या लोकांपर्यंत, जनमानसात पोहोचवण्याचा प्रयत्न करतोयस. तर आज याच निमित्तानं आज आपण ही विशेष मुलाखत, विशेष गप्पा आज आपल्या इथे होणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या सर्व श्रोत्यांना, सर्व प्रेक्षकांना आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या जयंतीनिमित्त मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करते आणि आजच्या या मुलाखतीला सुरुवात करते. विवेक, खरं तर तू गेली अनेक वर्ष एक वक्ता आणि कवी म्हणून सुद्धा काम पाहतोयस. तर तू ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अभ्यास करायला सुरुवात केलास किंवा त्यांच्याविषयी जाणून घेण्याची सुरुवात केलीस, त्यावेळेला तुला कोणत्या गोष्टी समजत गेल्या किंवा काय? सर्वप्रथम आचार्य 90 FMचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी मला इथे येऊन ही मुलाखत देण्याची संधी दिली. त्यानंतर तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनाच्या विनम्र अशा शुभेच्छा देतो आणि या महामानवाला अभिवादन करतो. मुळात मॅम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सध्या आपल्याकडे आधुनिक विचार आहे. म्हणजे जर आपण 10 वर्षानंतर या देशाला प्रगत राष्ट्रांच्या यादीत पाहत असू तर मुळात आज आपल्याला आंबेडकर समजून घेणं गरजेचं आहे. मुळात माझ्यासारख्या युवकाच्या हातात माझ्या आई वडिलांमुळे आंबेडकर आले. ज्यांच्या आयुष्यात आंबेडकर आले त्यांना पुन्हा कधी मग मागे वळून बघण्याची संधी मिळाली नाही. मी माझ्याच कवितेत असं लिहून ठेवलं होतं की ज्यांच्या वाटेत महामानव आले, ज्यांच्या वाटेत महामानव आले त्यांच्या वाटेत सोन्याचे हार आले. मला वाटतं हे सोन्याचे हार माझ्यासारख्या प्रत्येक कवीच्या ज्या वेळेला गळ्यात पडतात त्याचं कारण असतं की महामानवांनी दाखवलेली दिशा आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून मग आपण पुढे जात त्यांना फक्त डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन पुढे टाकलेलं पाऊल, हेच मला वाटतं बऱ्याच जणांच्या प्रगतीचं कारण आहे. आणि मग ते मी आज जिथे आहे, जे काही मला थोडं काही यश मिळालं असेल त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि चळवळीचा मला खूप महत्वाचा वाटा वाटतो. नक्कीच. खरं तर तू ज्या वेळेला एक वक्ता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडत असतोस, खरं तर केवळ तासाभरात किंवा 2 तासांमध्ये त्यांचे विचार तितकं मांडणं हे खूप अवघड आहे. किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे किंवा त्यांनी जे विचार या समाजामध्ये रोवलेले, जे विष त्यांनी रोवलेले, त्याविषयी 1 किंवा 2 तासामध्ये आपण बोलूच शकत नाहीस. पण तू स्वतः त्यांचे कोणते गुण किंवा तू त्यांचे कोणते विचार तू स्वतःमध्ये रुजवलेले आहेत आणि तू कोणत्या गोष्टी आहेत ज्या जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोयस? नक्कीच मॅम, की तुम्ही म्हटल्याप्रमाणे की या महामानवाला 2 तासात बंदिस्त करणं हे कोणालाच शक्य नाही. पण बाबासाहेबांकडून आम्ही काय घेतलं तर बाबासाहेबांकडून आपण संघर्ष घेतला. म्हणजे हाच विचार किती मोठा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बालवयात अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. मला आज वर्गाच्या बाहेर बसावं लागतंय, मला आज पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत म्हणून पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररीत जाऊन वाचतायत. पण भविष्यात हेच बाबासाहेब ज्या वेळेला त्यांच्याकडे थोडेफार पैसे येतात किंवा ते महामानव म्हणून समोर येतात त्यावेळेला त्यांना एक पत्रकार विचारतो की तुम्हाला मागच्या वर्षी कुठल्या दिवशी कुठल्या पुस्तकातलं कुठलं पान, कुठला पॅरेग्राफ, कुठली लाईन हे जर विचारलं तुम्ही स्पष्ट सांगतात. तर हे कशामुळे? तर बाबासाहेब त्याला उत्तर देतात की माझा भूतकाळ हा फार वाईट होता, तो भूतकाळ कोणाच्याच आयुष्यात येऊ नये. जे पुस्तक मला भूतकाळात वाचायला मिळालं ते भविष्यात मिळेल की नाही याची चिंता मला होती, म्हणून मी एकदाच ते असं वाचलं होतं की पुन्हा ती वाचण्याची वेळ येता कामा नये. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो वाचन हा जो गुण आणि जे आपल्याला क्रिया करायला लावली ती महत्वाची आहे. म्हणजे बाबासाहेबच म्हणतात की रिडिंग इज अ स्ट्रॉंग वेपन ऑफ स्ट्रॉंग रिव्हॉल्युशन. म्हणजे तुम्हाला क्रांती करायची आहे तर वाचावं लागेल. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण शिकू शकतो की एक महामानव
कायदा लिहितो म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनाकार आहेत म्हणून आपण त्यांना डोक्यावर घेतो. मला त्याच्यापेक्षा पुढे म्हणायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिली म्हणून ते मर्यादित राहत नाहीत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्याच्या आधी आपल्याला पाहायला मिळतं की ह्या समाजात जे विषारी कायदे होते, जिथून स्त्री जातीला, दलितांना, बहुजनांना वर्गाच्या बाहेर ठेवलं होतं, दाराच्या उंबराच्या आत ठेवलं होतं, तो कायदा हा महामानव रायगडच्या पायथ्याशी जाळतो आणि मग देशाला 26 जानेवारी 1950 नवीन कायदा देतो. म्हणजे तत्कालीन व्यवस्थेचा एक कायदा जाळणं आणि नवीन कायदा देणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो गुण आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आदर्श मुलगा होता की आपल्या वडिलांनी स्वप्न बघितलंय, आपल्या वडिलांनी सांगितलंय की विवाह तुला या समाजासाठी काहीतरी करावं लागेल आणि मग आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर सुद्धा हा महामानव तसाच जळत राहतो, संघर्ष करत राहतो. आणि आज तो 9 कोटी लेकरांचा बाप ज्यावेळेला होतो त्यावेळेला त्यांचा हा गुण आजच्या तरुण पिढीनं समजून घेणं गरजेचं वाटतं आणि हेच आम्ही वक्तृत्वातून किंवा मग साहित्य क्षेत्रातून सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. क्या बात आहे. आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेतोय किंवा विवेकच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी आहेत किंवा त्याच्यावरती किती विचारांचा प्रभाव आहे किंवा आजच्या तरुण पिढीला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जर द्यायचे असतील तर ते कसे आणि कोणते दिले गेले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींविषयी आपण गप्पा मारतोय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे वक्ता कवी विवेक वारभुवण आणि विवेक सोबतच्या ह्या गप्पा अशा सुरू राहतील. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आलचे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या निमित्तानं आपण ही विशेष मुलाखत इथे ऐकत आहोत. विवेक वारभुवण, वक्ता, कवी आणि त्याचबरोबर विवेकानंद कॉलेज चेंबूर येथे वाणिज्य विभागामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असलेले आज विवेक आपल्यासोबत जोडला गेलेला आहे आणि विवेक सोबत छान गप्पा मारतोय. विवेक, तू गेली किती वर्ष झालं ह्या एक वक्ता म्हणून तुझे सगळीकडे भाषण संभाषण होत आहेत आणि तू या सगळ्या गोष्टींकडे कसा वळलास? कारण मगाशी मी जितकं तुझ्याशी बोलले त्यावरून तर मला समजलं की तुझ्यावरती या महापुरुषांचा प्रचंड त्यांच्या विचारांचा पगडा दिसून येतोय, प्रभाव दिसून येतोय. तर तू इथे या गोष्टींकडे कसा वळलास आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या महापुरुषांच्या विचारांची साथ तुला कशी मिळत गेली? मॅम, हे खूप महत्वाचं आहे. बरेच जण विचारतात की माझ्या वक्तृत्वाच्या प्रवासाला जरी 4 किंवा 5 वर्ष झाली असली तरी मी नेहमी म्हणतो की ह्याची सुरुवात मी 7वी 8वीतून केली होती. म्हणजे वक्तृत्वाचा पाया असतो लिखाण आणि लिखाणाचा पाया असतो वाचन. मग 6वी 7वीला मी बाबासाहेब आंबेडकरांवरची बरीच पुस्तकं वाचली. मला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी लिहिलेलं पुस्तक वाचायचं होतं, पण ज्यावेळेला हाती घेतलं त्यावेळेला कळलं की जे काय लिहिलंय ते मला काहीच कळत नाहीये. मग त्यासाठी वेळ गेला आणि मग मी 4-5 वर्षांपासून वक्तृत्व स्पर्धा करायला लागलो. सुरुवातीला प्रत्येकाच्या आयुष्यात अपयश येतं. ज्यावेळेला आम्ही भाषण करायला जात होतो त्यावेळेला मुंबईतले मुलं म्हटल्यानंतर वक्तृत्वात मागे असतात असा एक तो समज होता लोकांचा. आणि त्यावेळेला मग माझ्यासारखे अनेक मुंबईतले तरुण माझे मित्र आहेत, त्यांनी मुंबई सोडून बाहेरच्या वक्तृत्व स्पर्धा करायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रात बरेच मुंबईतले तरुण बरेच स्टेज गाजवतात. माझाही प्रवास तसाच सुरू झाला. त्यानंतर मी बऱ्याच राष्ट्रीय स्पर्धा जिंकलो. आतापर्यंत जर तुम्ही महाराष्ट्रात कोणाला विचारलं की विवेकला कुठले विषय आवडतात तर ते प्रत्येक जण म्हणतात की महापुरुष असला की विवेक छान बोलतो, संविधान असेल तर छान बोलतो, लोकशाही असेल तर छान बोलतो. पण त्यामागचं मूळ कारण आहे की माझा जो जास्त अभ्यास होता तो मुळात त्या महामानवांवर झाला, तो त्यांच्या कार्यशैलीवर झाला, त्यांच्या कर्तृत्वावर झाला. आणि मग आज ज्या वेळेला मी इथे बोलतोय तर मागच्या वर्षी राज्यपालांच्या हस्ते मला डॉक्टर PC अलेक्झांडर ही मानाची म्हणजे महाराष्ट्र राजभवनातून आयोजित केलेली स्पर्धा फक्त विद्यापीठ स्तरीय होते आणि महाराष्ट्रातून फक्त 8 विद्यापीठ यात सहभागी होतात आणि मुंबई विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करताना मला सुवर्ण पदक मिळालं. आणि त्यावेळेला सुद्धा मग बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण ऑन द स्पॉट विषय येणं आणि तुम्ही त्यावर 8 मिनिटं बोलणं म्हणजे तुम्हाला त्याची तयारी किती करावी लागत असेल, त्यासाठी वाचन किती असणं गरजेचं. आणि त्यावेळेला मग हे बाबासाहेबांचं परराष्ट्र धोरण मी वाचलं होतं आणि हाच मला चिठ्ठीत जो विषय आला त्याच्यानंतर मला ते सुवर्ण पदक मिळालं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की वक्तृत्व हे वाचनावर निर्भर आहे. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे की महापुरुष जर तुम्ही बोलताय तर तुम्ही महापुरुष सांगण्याआधी किंवा त्यांच्याविषयी काही बोलण्याआधी त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावर स्वतः चालतायत का
यावर विचार करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि त्यामुळे मग हा प्रवास मला सुखकर होत गेला. बरोबर. विवेक, थोडासा वेगळा प्रश्न आहे. आज तू बऱ्याच ठिकाणी जात असशील, बऱ्याच ठिकाणी महामानव, युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत असशील, पण तुला काय वाटतंय की आजची तरुण पिढी जी आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर पाऊल ठेवून पुढे चालतीये का? किंवा एक ऑब्झर्वेशन जर बघायचं गेलं तर तुझं काय, कसं मत आहे याविषयी? नक्कीच मॅम, हा प्रश्न नक्कीच खूप सुंदर आहे. मुळात हा प्रश्न जर तुम्ही ह्या समाजाला विचारला तर मुळात समाजातून तुम्ही जर रिस्पॉन्स कलेक्ट केला तर 90% रिस्पॉन्स येणार की नाही, तरुणांना आता काही कळत नाही, तरुणांना धिंगाणा आवडतो, तरुणांना आता भुपकेबाजगिरी दाखवतात, महापुरुष त्यांना कधी समजलेच नाहीत. पण मी ह्या विषयाकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. मुळात आता आंबेडकरांची जयंती आली म्हटल्यानंतर एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर एक मेसेज येतो की आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करायला हवी. नक्कीच मी या मताचा आहे की आंबेडकरांची जयंती वाचून साजरी करायला हवीच. पण मुळात जो नाचणं शब्द हा मला फार महत्वाचा वाटतो, की हे जे तत्वज्ञ जे आम्हाला सांगितलं जातं की नाही नाही नाचायचं नाही, असं नाही करायचं, तर त्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणुका निघतात त्याच्यानंतर जी तरुणाई नाचते, हीच तरुणाई 6 डिसेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना दरवर्षी कोटींच्या त्या सगळ्या रुपयांमध्ये पुस्तकं विकत घेत असते. हा आपणच केलेला वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि तो दरवर्षी तुटतोय. तर मुळात 365 दिवस किंवा 364 दिवस ते तरुण बाबासाहेब समजत असतील, वाचत असतील आणि म्हणून कदाचित 14 एप्रिलला ते नाचत असतील. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि त्याच्या पलीकडचं दुसरे की मिरवणुकीला नाचताना जर एखादा तरुण दारू पिऊन जर नाचतोय आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतोय तर मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे रोखणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर ज्या ज्या वेळेला आंदोलनं होतात त्यावेळेला जो तरुणांचं आंदोलन असतो त्यावेळेला एक बॅनर प्रत्येकाच्या हातात असतं की वी द पीपल ऑफ इंडिया आणि त्याच्या खाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात. म्हणजे आजही तरुण ज्या वेळेला अडचणीत सापडतो त्यावेळेला त्याला कळतं की नाही, जर आपल्याला आता बाहेर पडायचंय तर कायदा आणि कायदा लिहिणारे बाबासाहेब. काही तरुण आहेत, म्हणजे जर 100 मुलं असतील त्यातली 75 मुलं आंबेडकरांच्या वाटेवर, शिवाजी महाराजांच्या वाटेवर योग्य रीतीनं पाऊल टाकतायत, पण उरलेले 25 काहीतरी चुकीचं करतात आणि म्हणून आपला समाज नाही, यांना काही कळतच नाही रे. हा जो बोलण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे. म्हणजे युवक म्हणून आम्ही जर कुठे गेलो तर बरेच जण मला बोलतात नाही नाही तू याला अपवाद आहे. मुळात माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत ते ज्याला अपवाद आहे. तर म्हणून युवक म्हणून मला असं वाटतं की ज्यांना योग्य वेळी आंबेडकर कळाले, शिवाजी महाराज कळाले, त्यांची पावलं ही क्रांतीकडे आधीच वळलेली आहेत आणि ती उत्तरोत्तर काळात अधिक आक्रमकपणे आणि अधिक कायद्याच्या दृष्टीनं महत्वाची ठरतील आणि या देशाला विकासाच्या वाटेवर नेतील. क्या बात आहे. म्हणजे खूपच अनएक्सपेक्टेड उत्तर होतं हे मला, कारण मला असं वाटलं होतं की कदाचित तूही हेच म्हणशील की हा लोक वेगळ्या वळणाकडे, वेगळ्या वाटेकडे वळतायत किंवा नाचतायत, धिंगाणा करतायत. पण याच्या मागे हे जे काही सत्य आहे की हा तू जी काही दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलास की जी सगळी तरुण मंडळी 14 एप्रिलला जी नाचतात किंवा आनंद उत्साह साजरा करतात, तीच मंडळी 6 डिसेंबरला सुद्धा तिकडे पुस्तकं खरेदी करतात किंवा त्यांचं तिकडे वाचनाचा कल जो आहे तो तिथे दिसून येतो. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या विवेक, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपण प्रत्येक गोष्टीविषयी बोलू शकतो. म्हणजे दीनदलित यांच्यासाठी त्यांनी केलेलं काम असू देत किंवा स्त्रियांसाठी त्यांच्या मनात असणारा आदर असू देत किंवा त्यांना मग या सगळ्या कार्यामध्ये माता रमाईंची मिळालेली साथ असू देत, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. पण तुला वाटतंय का की खरं तर हा थोडासा वेगळा प्रश्न होऊ शकतो, आपण इथे बोलणंही ते योग्य आहे की नाही माहिती नाही, पण तरीही राहवत नाहीये. म्हणून इतकंच म्हणतंय की आज जी सगळी मंडळी समाजकार्याच्या नावाने पुढे आलेली आहेत त्यांनी हे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यामध्ये रुजवणं कितपत गरजेचं आहे? नक्कीच मॅम. मुळात बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा जर प्रश्न विचारला गेला तर ह्याचं उत्तर अजूनही निरुत्तरित आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे महत्वाचे आहेत कारण त्यांनी एका विशिष्ट वर्गाला ज्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारला त्यांना शिकवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना पुढे आणलं. बाबासाहेब एकटे पुढे गेले नाहीत, त्यांनी सगळ्यांना पुढे नेलं. पण बाबासाहेबांना ज्यावेळेला कळलं की यार जे शिकून पुढे झाले ते समाजाला विसरले आणि मुळात मग मला ते वामनदादा कर्डक म्हणजे आंबेडकरी चळवळीतला एक महाकवी म्हणून त्यांच्याकडे, म्हणजे साहित्य क्षेत्रातला हा महाकवी आहे, तर त्यांनी लिहिलं होतं की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेचे टोक असते,
वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वा. मुळात हे वाक्यच किती महत्वाचं आहे की वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर पुढे बरेच झाले, म्हणजे राजकीय किंवा सामाजिक अंगाने विचार करताना बरेच कार्यकर्ते झाले, नेते झाले. पण जसे ते मोठे झाले तसे त्यांच्या डोक्यातून किंवा त्यांच्या करणीतून बाबासाहेब नाहीसे झाले. नाहीसे झाले. आणि म्हणून मला वाटतं की आज हा प्रश्न विचारण्याची वेळ आपल्याला आली असावी. आली असेल. अगदीच म्हणजे अगदीच फार परखडपणे तू तुझं मत मांडलेलं आहेस आणि ते अगदीच खरं आहे असं मला म्हणावं लागेल. मला एक सांग, तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अभ्यास करत गेलास, त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात, पण अशी कोणती गोष्ट आहे जी कदाचित सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या वाचनात आलेली नाहीये किंवा त्यांचं वाचन तितकं झालेलं नाहीये म्हणून त्यांना कदाचित ती माहीत नाहीये? असं कोणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला असा कोणता प्रसंग आहे जो तुला सुद्धा खूप भावूक करून जातो किंवा तुझ्या विचारांवरती त्याचा जास्त प्रभाव पडतो? नक्कीच मॅम. मुळात आपण युवकांविषयी बोलतो तर युवकांविषयी मला नेहमी सांगा वाटतं किंवा ते ह्या देशाची वास्तविकता झाली आहे की आपण 6वी पर्यंत शाळेत शिक्षण घेत असताना सगळे मित्रमैत्रिणी एकत्र राहतो, एकाच वर्गात, एकाच बेंचवर, एकच डब्बा खातो. पण जसजसं आपल्याला धर्म जात कळायला लागते तसं तसं आपल्या मित्रांमध्ये आपलं नातं असा तो दुरावा निर्माण होत जातो. मुळात बाबासाहेब आंबेडकर वाचत असताना कळलं की बाबासाहेब आंबेडकर जर आज बाबासाहेब झाले असतील, म्हणजे महू गावातला भीमराव हा बाबासाहेब झाला असेल तर त्यामागं बऱ्याच जणांचा हात आहे. पण सगळ्यात महत्वाचा हात मला ज्यांना वाटतो की छत्रपती शाहू महाराज, हे फार महत्वाचं, हे फार खूप कमी लोकांना माहीत असावं किंवा ज्यांना ते माहिती आहे ते लोकांपर्यंत ते सांगत नाहीत की हा शाहू राजा जो बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा नाही, हा शाहू राजा डॉक्टर बाबासाहेबांना आधी ओळखतही नाही. ज्या वेळेला कळतं की यार अस्पृश्य समाजातील कुठला तरी तरुण मॅट्रिकची परीक्षा पास झालाय तर हे शाहू राजा, करवीर नगरीचा राजा म्हणजे कोल्हापूर नगरीचा राजा, आपला राजेशाही साम्राज्य सोडून इथे परळमध्ये जिथे बाबासाहेब बीडीडी चाळीत राहत होते त्या चाळीत येतो. मुळात बाबासाहेब त्याला विचारतात की अहो राजे, तुम्ही राजा आहात, तुम्ही एक पत्र पाठवलं असतं तर मी स्वतः करवीर नगरीला आलो असतो. त्यावेळेला शाहूराजे उत्तर देतात की अहो भीमराव, आम्ही तर परंपरेने चालत आलेलो राजा आहोत, तुम्ही तर ज्ञानाचे राजे आहात आणि म्हणून तुमच्या सन्मानासाठी मी आलोय. हा शाहू राजा फक्त इथंच थांबत नाही तर तो बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला करवीर नगरीत जातात तर हत्तीवरून बाबासाहेबांची मिरवणूक काढली जाते. हे महापुरुषांमधलं नातं आहे. पुढे जर बाबासाहेब आंबेडकरांना जिथे जिथं आर्थिक मदत लागली आहे तिथं तिथं ती शाहू महाराजांनी पुरवली. हा प्रवास इथेच थांबत नाही. तर हा मग बाबासाहेब आंबेडकर इथे गाडगे महाराज आपल्याकडे एका विशिष्ट समूहापुरती मर्यादित केले जातात. पण गाडगे महाराजांचे जर विचार बघितले तर ते फार पुरोगामी वाटतात, ते आधुनिक आहेत, वैज्ञानिक आहेत. अशा वेळेला ज्या वेळेला कधीच बाबासाहेब आंबेडकर कीर्तनाला कधीच ऐकत नव्हते, हेच बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला गाडगे महाराजांचं कीर्तन बांद्रा स्टेशनच्या बाहेर आयोजित केलं जातं तर बाबासाहेब त्या कीर्तनाला जातात आणि शेवटच्या रांगेत कोणालाही कळणार नाही असं बसतात. गाडगे महाराज त्या शेवटच्या रांगेतही त्यांना ओळखतात आणि म्हणतात की भीमराव, तुम्ही मागे कशाला बसलात, तुम्ही पुढे या. त्यावेळेला भीमराव म्हणतात नाही, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, आमची जागा मागेच. त्यावेळेला गाडगे महाराज हसतात आणि गाडगे महाराज म्हणतात की भीमराव, आता तुम्ही हे बोललात पण येणारा काळ हा आंबेडकर हा एक नंबरवर नेईल. गाडगे महाराजांचं हे वाक्य आणि ज्या वेळेला कोलंबिया विद्यापीठानं 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी आपली विद्वान लोकांची यादी, विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली त्यात बाबासाहेब आंबेडकर अव्वल क्रमांकाने जिंकलेले असतात. हे जे नातं आहे त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची झालेली भेट आणि भारताच्या किंवा आपल्या त्यावेळेच्या मुंबई प्रांतातील इथल्या बहुजनांच्या घरात शिक्षणाचा दिवा पेटवण्यासाठी केलं गेलेलं कार्य, हे तरुणांना कळणं गरजेचं आहे. म्हणजे ती जी काही जात नाहीये ती जात गेल्याशिवाय राहणार नाही. त्या मला वाटतं की हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं तू इथे पटवून दिलेला आहेस, किंवा जे खरं आहे, जे सत्य आहे किंवा जे इतर लोकांना माहीत नाहीयेत, अजूनही काही लोक त्या बंधनांमध्ये ज्यांनी स्वतःला बांधून घेतलेलं आहे की आम्ही असे तुम्ही तसे, हे जे काही एक चाललेलं आहे त्यामध्ये मला असं वाटतं या गोष्टी जेव्हा इतर लोकांपर्यंत पोहोचतील, समाजापर्यंत पोहोचतील, तेव्हा त्यांनाही समजेल की जे महापुरुष होते, जे युगपुरुष होते, त्यांनी कधीच या गोष्टी आपल्यामध्ये आणल्या नाहीत. त्यांनी केवळ आणि केवळ हा समाजाचा विचार केला. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण डोक्यात घेऊ तेव्हा नक्कीच बदल हा जो आहे तो घडेल.
खूप छान वाटतं विवेक, बऱ्याच गोष्टी तू सांगतोयस किंवा अनेक गोष्टी ज्या आम्ही कधी ऐकलेल्या नाहीयेत किंवा वाचनापर्यंत अजून आलेल्या नाहीयेत अशा गोष्टी तू सांगतोस आणि यावरून समजून येत आहे की तुझं वाचन किती भक्कम आहे आणि किती मस्त आणि किती खूप छान पद्धतीचं आहे, सखोल आहे. तर विवेक सोबतच्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या अशा सुरू राहणार आहेत. श्रोते हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण एक विशेष मुलाखत ऐकत आहोत. आपल्यासोबत जोडला गेलेला आहे कवी वक्ता विवेक बारवण. विवेक, ब्रेकपूर्वी अर्थात विश्रांतीपूर्वी तू सांगितलंस की बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही म्हणजे शाहू महाराज असतील, संत गाडगे महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपापसातलं एक नातं कसं होतं किंवा शाहू महाराजांनी कशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक योग्य तो आदर दिला होता, या सगळ्या गोष्टी तू आम्हाला आता इथे सांगितल्यास. या व्यतिरिक्त तू ज्या वेळेला वाचत होतास तूही स्वतः बाबासाहेब आंबेडकरांविषयी बऱ्याच कविता लिहिल्या असतील किंवा काय, तर त्या तुला कशा सुचत गेल्यास आणि तू लिहिलेल्या कवितांपैकी एखादी कविता आमच्या श्रोत्यांसाठी. नक्कीच मॅम. बाबासाहेब आंबेडकर हे विचारत आहेत, त्यामुळे काही लिहायचं म्हटल्यानंतर अगदी तो जो पेन आहे तो सहज लिहायला लागतो, हा विषय. पण मी माझी कविता घेण्याआधी की माझ्या 4 ओळी की तुम्ही कसं सुचत गेलात, तर मीच 4 ओळी, माझी 4 ओळी आहे की माझी बा भीमा नावाची कविता घेण्याआधी की आजही संकटाच्या समयी सांगत असतो म्हातारा आजा. आजही संकटाच्या समयी सांगत असतो माझा तो म्हातारा आजा. जिथं नसतो ना सोबत कोणी, इथं उभा असतो भीम माझा. जिथं नसताना सोबत कोणी, तिथं उभा असतो भीम माझा. आणि मग ह्या बाबासाहेबांनी काय केलं, तर माझी एक छोटीशी कविता घेतो की अंधारच होता नशिबी ज्यांच्या, बा भीमा तो दिवा बनून आला. अंधारच होता नशिबी ज्यांच्या, बा भीमा तो दिवा बनून आला. अंधारातला समाज सारा तो प्रकाशात नेला. स्त्री जातीच्या पायातली बेडी ती तुटली. स्त्री जातीच्या पायातली ती बेडी ती तुटली. ज्ञानाच्या तेजानं अज्ञानाची ती वैरी रात्र कायमची मिटली. असेल चंद्रतारे तोवर, असेल चंद्रतारे तोवर, बा भीमा तुझं कार्य आम्हा स्मरण ते देत राहील. असेल चंद्रतारे तोवर, बा भीमा तुझं कार्य आम्हाला स्मरण ते देत राहील. पाहिल ना जेव्हा सूर्याकडे, मला फक्त बाबासाहेबांचीच आठवण येत राहील. पाहिल ना जेव्हा सूर्याकडे, मला फक्त बाबासाहेबांचीच आठवण येत राहील. अतिशय सुंदर. म्हणजे कविता जरी लहान असली तरी त्यामध्ये बराच मोठा अर्थ दडलेला आहे आणि ते तू सांगण्याचा अतिशय छान, खूप कविता सुंदर लिहिलेली आहेस. विवेक, या सगळ्या गोष्टी झाल्यात. खरं तर जे महामानव होऊन गेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत, छत्रपती शिवाजी महाराज असू देत, ह्या सगळ्या महामानवांनी, या महापुरुषांनी स्त्रियांचा आदर त्यावेळी खूप केलेला आहे. त्यांच्या घरातील स्त्री असू देत, परस्त्री असू देत, परस्त्रीला माते समान त्यांनी जो एक दर्जा दिलेला आहे. खरं तर आंबेडकरांच्या अशा काही कोणत्या गोष्टी आहेत का ज्या तुला माहीत आहेत किंवा त्यांचा एकंदरीत जे परस्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा तिला दिलेला सन्मान याविषयी यांचे ते विचार होते, त्याविषयी तुला काय वाटतं किंवा ते विचार तू कसे? नक्कीच मॅम. आम्ही नेहमी म्हणतो की एखादे जे आपली भारताची आधुनिक स्त्री आहे, आम्ही नेहमी म्हणतो की सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या घरच्या देवदेवतांना पुजतात की माहीत नाही, पण आपल्या त्या देवांसोबत 2 व्यक्ती अशा आहेत की त्यांचं पूजन या स्त्री जातीनं केलं पाहिजे. पहिली व्यक्ती म्हणजे सावित्रीमाई, जिनं आयुष्याच्या फळ्यावर असं काही अक्षरं गिरवली की ते शिक्षणाच्या ज्ञानगंगेने ही स्त्री आज सन्मानाने जगू लागली. आणि आधुनिक भारताचं ज्या वेळेला उदाहरण देतो त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण ज्या दिवशी 26 जानेवारी 1950 या देशाचं संविधान लागू झालं, त्या दिवसापासून या स्त्री जातीला पुरुषांप्रमाणे सर्वच अधिकार दिले गेले. म्हणजे आजच्या स्त्री जातीला जर तिच्या विरुद्ध अन्याय अत्याचार झाला तर न्यायालयात लढण्याचा जो अधिकार आहे तो बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार मग तत्कालीन व्यवस्थेला धक्का बसेल, इथल्या स्त्रियांच्या हातात सगळी सत्ता जाईल याची भीती असल्यामुळे हिंदू कोड बिल नाकारलं गेलं. माझ्या स्त्रियांना, माझ्या आया बहिणींना जर अधिकार नसेल तर मी ह्या मंत्रिपदावर काय कामाचा, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या सन्मानासाठी दिलेला राजीनामा
हा आजच्या नेत्यांनी आणि समाजकर्त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आज स्त्रीला प्रसूतीनंतर किंवा प्रसूती आधीची जी रजा मिळते त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले अधिकार आहेत. संपत्तीत आज मुलीला अधिकार आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. आज आम्ही बोनस घेतोय त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य आहे ते इतकं बोलावं तितकं कमी आहे. बरोबर. म्हणजे कामगार म्हणून स्त्रीला ज्या वेळेला पुरुष आणि स्त्री असं ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला जी शक्ती आहे या शक्तीच्या तुलनेत स्त्री जातीला जास्त काम देऊ नये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला आपल्याला सांगून ठेवतात. म्हणजे हा महामानव किती मोठी दूरदृष्टी असणारा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपत्तीचा जो वाद आहे, जिथे आमच्याकडे भावाभावाची भांडणं होतात तिथं त्यावेळेला जर एखादी बहीण असती तर त्यावेळेला डायरेक्ट नाकारलं जात होतं. आज त्या बहिणीला सुद्धा अधिकार मागण्याचा अधिकार आहे आणि हा बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. यापेक्षा मला वाटतं या महामानवानं खूप काय करून ठेवलंय. आज म्हणजे ती एक पोस्ट आली होती, म्हणजे मी नेहमी सांगतो ती पोस्ट, की एक स्त्री काय ते 14 एप्रिलला तुमच्या बाबासाहेबांचं काहीतरी असतं ना असं म्हणून पटकन बसमध्ये चढली आणि तिथं बसलेल्या पुरुषाला म्हटली की अरे दिखता नाही की आपको हे लेडीज सीट आहे, हे रिझर्व आहे. आणि मला वाटतं हा जो प्रसंग आहे तो आपण समजून घेणं गरजेचं आहे की हे इथल्या स्त्री जातीला कळावं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या संपूर्ण समाजाला कळावं की इथे समानता, समता, बंधुता रुजवली पाहिजे. जर ही रुजली नाही तर येणारा काळ हा आपल्यासाठी आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी हानिकारक असेल. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे रुजणं गरजेचं आहे. म्हणजे शिवाजी महाराज जन्माला यावे पण शेजारच्या घरात असं म्हणणाऱ्या आपल्या तरुणांना, आपल्या समाजाला सांगावं लागेल की नाही, आता शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, सावित्रीबाई हे आपल्या घरी जन्माला येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण आता पुढे आले पाहिजे. नक्कीच, क्या बात आहे. खरं तर या मुलाखतीच्या मलाही असंच वाटतं की आपला वेळ हा कमी पडेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जसं महामानव म्हटलेलं आहे, त्यांचे विचारही तितकेच महान, थोर आहेत आणि ते विचार केवळ अर्ध्या 1 तासाच्या मुलाखतीमध्ये समजून घेणं खरंच अवघड आहे. पण थोडे का होईना किंवा त्यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी, त्यांच्या तुझ्या वाचनातून आलेले तुझे अनुभव किंवा तुला मिळालेली माहिती तू आज आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीस आणि आजच्या या विशेष दिनी तू आमच्यासोबत जोडला गेलास, त्यामुळे तुझं खूप खूप आभार मानते मी इथे. आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. आणि खरंच तुझी वाणी आणि तुझा अभ्यास आणि तुझं वाचन खरंच खूप कमालीचं आहे. तू अशीच पुढे प्रगती कर आणि छान पद्धतीने या समाजामध्ये ज्या पद्धतीने या महापुरुषांनी, युगपुरुषांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लोकांना एकत्र करून समता, बंधुता किंवा या अशा अनेक गोष्टी रुजवल्या, तसंच तूही तुझ्या वाणीतून किंवा तुझ्या भाषणातून या अनेक गोष्टी या आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवशील अशी मी आशा व्यक्त करते आणि तुला तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तर श्रोते हो, आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत जोडला गेला होता विवेक पारभुवन आणि विवेक सोबत आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्याच्याकडून आपण ऐकले आणि नक्कीच आजची ही मुलाखत तुम्हाला खूप आवडली असेल. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399 आणि जाता जाता इतकंच म्हणेन, सलाम या महामानवाला, शून्यातून केली सुरुवात, अमर झाले इतिहासात. आंबेडकर असे त्यांचे नाव, आपल्या सर्वांचेच असे भीमराव. शूद्रापोटी जन्म घेतला, प्रत्येक वर्णाचा विकास करविला आणि बघता बघता या मानवाचा महामानव झाला. आयुष्य गेले लढण्यात, प्रत्येकाचा विचार करण्यात, या देशाला समतेकडे नेण्यात, प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात. तर आपल्या सगळ्यांना भारतीय म्हणून ज्यांनी घडवलं, आपल्या सगळ्यांना ज्यांनी आपले अधिकार मिळवून दिले, पुन्हा एकदा या महामानवाला आम्ही इथे मानवंदना करतो आणि इथेच मी तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.